दरम्यान रत्नागिरी झेडपीसाठी विक्रांत जाधव असगोलीतनं लढण्यासाठी इच्छुक आहेत। विक्रांत जाधव हे भास्कर जाधवांचे चिरंजीव, तर विक्रांत जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देखील आहेत। त्यांच्याकडे सध्या ठाकरे गटाचं उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पद देखील आहे। माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने हे संगमेश्वरच्या कोसुम गटातनं लढण्यासाठी इच्छुक आहेत। रोहन बने सध्या शिंदे गटात आहेत। दरम्यान आपण बघतोय आता शिंदे गटाचे रोहन बने कोसुम मधनं लढण्यास इच्छुक आहेत। तर रत्नागिरी झेडपी सोडत जाहीर होताच इच्छुकांची लाट आता आलेली आहे। विक्रांत जाधव असगोलीतनं लढण्यासाठी इच्छुक। आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत, तिथले स्थानिक राजकारण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, राकेश गुडेकर। राकेश, सौरभ, कालच जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर आता इच्छुकांची नावं जी आहेत ती एक एक चर्चेत येऊ लागलेली आहेत। गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि गेल्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं ते म्हणजे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचं नाव देखील असगोली जिल्हा परिषद गटातून सध्या चर्चेत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे कोसुम जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटात असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचं नाव देखील सध्या चर्चेत आहे। दोघांनीही गेल्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये अध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि या दोघांची नावं सध्या चर्चेत असलेली पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेत असलेले विलास ताळके यांचं नाव देखील दाभोळे जिल्हा परिषद गटातून चर्चेत असलेलं पाहायला मिळते। त्याचप्रमाणे शिवसेना उभाटाचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये असे थेराडे म्हणून आहेत, संतोष थेराडे, त्यांचं नाव देखील कडवई जिल्हा परिषद गटातून चर्चेत असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता निश्चितच इच्छुकांची नावं जी आहेत ती एक एक पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे। भाजपमधून कोथवडे जिल्हा परिषद गटातून सतीश शेवडे यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारतं या एकूणच सगळ्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। पण मात्र गेल्या वेळेचे दिग्गज जे आहेत ते यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सौरभ, निश्चितच राकेश, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।